ॲसिड पिऊन मुलीचा दुर्दैवी मृत्यू. 1.5 महिन्यापासून मुलीची मरणाशी झुंज. आरोपी फरार. पोलिसांचा शोध सुरू. मुलीचा अखेर मृत्यू. फरार आरोपीला त्वरित अटक करा. पीडित मृत मुलीचे कुटुंब करकंब पोलीस स्टेशन इथं 9:30च्या सुमारास ठाण मांडून बसलंय. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्यानं उपचार होत नसल्या कारणानं डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. घरी घेऊन जाण्यासाठी सांगितले. घरी घेऊन गेले असता दुर्दैवी पीडित मुलीचा मृत्यू झाला. 1.5 महिना मुलगी मरणाशी झुंज देत होती. 1.5 महिना होऊनही आरोपीला अटकने. मुलीचा अखेर मृत्यू झाला. संतप्त कुटुंबियांनी पीडित मुलीचा मृतदेह घेऊन करकंब पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले. जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह हलवणार नाही. परंतु पोलिसांनी मुलीच्या आईला व मामासोबत मध्यस्थी करून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीला अटक करण्याकरता पोलिसांची 2 पथकेही पाठवलेत. लवकरात लवकर आरोपीस अटक करू असं आश्वासन दिले आणि काही वेळानं मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. काही काळ करकंब पोलीस स्टेशन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पटवर्धन कुरोली येथील उपसरपंचाचा मुलगा आरोपी अतिश लवटे याने या मुलीवर तिच्या विरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिला गोड बोलून फसवले व तिला ब्लॅकमेल करू लागला. यामुळे मुलगी डिप्रेशनमध्ये येऊन ॲसिड पिऊन मुलीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. या मुलीची प्रकृती गंभीर असल्या कारणानं पीडित मुलीचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. 8 तारखेला प्राजक्ता म्हणजे माझी बाची हिनं विषप्राशन केलं. तर 11 तारखेला आम्ही गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला. त्यानंतर पेशंट 5 दिवस पंढरपूरच्या हॉस्पिटलला ठेवला कानेजला. त्याच्यानंतर पुणेला नेला, दीनानाथला नेला, परत डेक्कनला नेला. 2-3 ठिकाणी आम्ही फिरून परत सोलापूरला पेशंट ॲडमिट केला. 15 दिवस तिथं होता. त्याच्यानंतर जगताप हॉस्पिटलला 3 आठवडे होता. तर आज तागायत 1.5 महिना झालं आरोपी फरार आहे. तर अजून आम्हाला कुठंच न्याय भेटलेला नाही आहे. आज आमचं माणूस गेले तर आम्हाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. ह्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आमचं बाचली इथं आणून आम्ही बसलोय बॉडीपाशी. तर आम्हाला न्याय हवा आहे. त्यांच्याशी काय चर्चा वगैरे झाली आहे का तुमच्या पोलिसांशी? हो, त्यांचं बोलणं चालू आहे. ते म्हणतात आमचं काम चालू आहे, आमची प्रोसेस चालू आहे. त्यांनी कागद वगैरे डॉक्युमेंट वगैरे सगळे घेतलेले आहे. मृत्यूपूर्व जबाब वगैरे त्यांनी घेतलेले आहेत. पण आरोपीच अजून अटकेत नाही आहे. आमच्या अशी अपेक्षा होती की जोपर्यंत आमची मुलगी जिवंत होती तोपर्यंत आम्हाला न्याय भेटायला पाहिजे होता. पण आरोपीच अटकेत नाही आहे. तपासावर तुम्ही समाधानी आहे का? आम्हाला जसं पाहिजे तसं तपास आमचा झालाच नाही ना आमच्या मनाजोगा. हलत नाहीत. मला इथं दिसला पाहिजे ते आताच्या आता. मी हलत नाहीत ना. मी पण हलत नाही, पोरगी हलत येत नाही. किती दिवस झालं गुन्हा दाखल होऊन? 1.5 महिना झाला. त्या आरोपी इथं आणा आधी मला डोळ्यामोहर दिसला पाहिजे, त्याशिवाय मी इथनं हलत नाही. मी इथंच बसून राहीन रातभर. लैंगिक शोषण आणि फसवणुकीमुळे करकंबमध्ये एका मुलीने विषप्राशन केलं होतं आणि त्याच्यावर म्हणजे ॲसिड प्राशन करताना तिचा उपचार सुरू होते. काल तिचं निधन झालेलं आहे. तर नेमकी वास्तवता काय आहे आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? हो, ह्या प्रकारामध्ये गुन्हा त्या क्षणीच दाखल होता ज्या क्षणी तिने ते ऍसिड प्राशन केलेलं. त्या अन्वये तिची तब्येत खराब असल्यामुळे त्याला ऍडमिट केलेलं. ऍडमिट होऊन त्या पीडितवरती उपचार झालेले आणि एक 8 दिवसापूर्वी तिला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं होतं आणि ती घरी वावरत होती. एक कार्यक्रमात ती काल गेली होती. त्या ठिकाणी अचानकपणे तिची परिस्थिती खराब झाली आणि तिची डेथ झाली. त्याच्यानंतर त्याच्याच अनुषंगाने काल सायंकाळीच रात्री पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे. इन्क्वेस्ट पंचनामाही करण्यात आलेला आहे आणि जो गुन्हा आधी दाखल होता त्यामध्ये कलम वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे. 108 ऑफ भारतीय न्याय संहिता कलम वाढ सुद्धा त्यात करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात पुढील तपास चालू आहे. आरोपीला आता गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली नाही. त्यामुळे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार अशा प्रकारची भूमिका तिच्या परिवाराने घेतली होती. तशा प्रकारचे व्हिडिओज पण आलेले आहे समोर. तर नेमका आता आरोपीला अरेस्ट केलं गेलेलं आहे की नेमकी स्थिती काय आरोपीच्या ऍक्शन बाबत? FIR दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध कंटिन्यू सुरू आहे. ऍक्च्युली घटना घडल्याच्या नंतर आरोपीला
FIR ची चाहूल लागलेली की त्याला काहीतरी गुन्हा दाखल होणार आहे. त्याच्यापूर्वीच तो FIR दाखल होण्यापूर्वीच तो फरार झालेला होता काही दिवसांपूर्वी. त्यामुळे त्याला नॅप करण्यामध्ये थोडंसं कठीणाई येत आहे. सगळ्या प्रकारचे आपण प्रयत्न केलेले आहेत. टेक्निकल एव्हिडन्सेस पडताळून झालेले आहेत. त्याच पद्धतीने त्याच्यावरती प्रोक्लेमेशनची जी कारवाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रोक्लेमेशनची एंड डेट 4 जून 2026 आहे. ते प्रोक्लेमेशनची कालावधी संपल्यानंतर त्याचे जे काही ॲसेट्स आहेत, प्रॉपर्टी असेल, ते सुद्धा जप्त करण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे आणि ती कारवाई आम्ही नक्कीच करणार आहोत. तत्पूर्वी टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि वरिष्ठ स्तरावरती काही परवानगी घेऊन ऍडव्हान्स टेक्निकल इन्फॉर्मेशन जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे त्याच्यासाठी सुद्धा माहिती तिथून पण येण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. ती माहिती आता 1-2 दिवसात मिळेलच. त्या अनुषंगाने आरोपीचा तपास सुरू आहे आणि लवकरच त्याला नॅप करण्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत.